मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावरती खात्यांतर्गत बैठक। आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या खात्याचा आढावा या बैठकीतून घेतला जाणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली बैठक। संघटनात्मक बांधणीसाठी शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन। मराठीच्या मुद्द्यावर मनसे सध्या आक्रमक। वक्फ विधेयकासंदर्भात काँग्रेसही मैदानात। काँग्रेसचे सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश। त्यापूर्वी राहुल गांधींची सकाळी 9:30 वाजता सर्व खासदारांसोबत बैठक पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी बीड दौऱ्यावर। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दादांचा पालकमंत्री म्हणून पहिलाच दौरा। शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी। आज लोकसभेत वक्फ बोर्ड बिलावर चर्चा असल्याने सर्व खासदारांना पक्षाकडून व्हीप बजावण्यात आलाय। वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यात येणार। विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ, तर एनडीएला बोलण्यासाठी 4 तास 40 मिनिटांचा वेळ। विरोधकांना एकूण 4 तासांचा वेळ। माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतलं तुळजाभवानी देवीचं दर्शन। यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून राजेश टोपे यांचा सत्कार। मुंबई ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी अवकाळी। पुढील 3 दिवसात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना आता अवकाळी पावसामुळे दिलासा। काल संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या। ठाण्यात हवेत गारवा तयार झालाय। वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून धुवाधार पावसाची बॅटिंग सुरूच। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी। शेत पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। पिकाचं कुठेही नुकसान नाही। मध्यरात्री अकोल्यात पावसाच्या सरी कोसळल्या। अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता। प्रशांत कोरटकरच्या वकिलांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव। कोरटकरच्या जामिनासाठी करणार अर्ज। कुणाल कामरा दोन्ही वेळी चौकशीसाठी अनुपस्थित। कामराला मुंबई पोलिसांनी बजावला 3रा समन्स। मुंबईतही कुपोषणाचा प्रश्न काय? मुंबईत 3925 गंभीर कुपोषित बालक। शहर आणि उपनगर मिळून 16420 मध्यम कुपोषित। नवजात बालिकांसाठी आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना शासकीय योजना। रुग्णालयामध्ये 8 मार्च रोजी जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने 10,000 रुपये फिक्स। इंडिया गोट लेटेंट शोमध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करणारा युट्यूबर रणवीर अलाहाबादी याला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। अलाहाबादची वकिलांनी मांडली बाजू। रोजीरोटीवर परिणामाचा दिला हवाला। बेस्ट बसचा प्रवास आणखीन गारेगार होणार। बेस्टच्या ताफ्यामध्ये लवकरच 140 वातानुकूलित बसेस दाखल होणार। त्यापैकी 24 एसी बसेस प्रवासी सेवेमध्ये उतरल्यात। मुंबईकरांना दिलासा। शेअर बाजारात घसरण। सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ। 91,600 रुपये प्रति तोळ्यावर। चांदीच्या भावात 300 रुपयांची घसरण। कर्नाटकात डिझेलच्या दरात मोठी वाढ। सर्वसामान्यांना बसणार पुन्हा महागाईची झळ। विक्रीवरील दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय। दादर भुसावळ गाडी 30 जूनपर्यंत धावणार। प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत रेल्वेचा निर्णय। IRCTC संकेतस्थळावर तिकीट बुक करता येणार। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून सुपर टॅक्स रद्द। शहरातील साधारण 20,000 व्यावसायिकांना दिलासा। सुपर टॅक्स 113% आता सरसकट 64%। हिंगोलीत टरबूजाची आवक वाढल्याने भाव घसरले। 10 रुपये किलो दराने टरबूजाची विक्री होत असल्याने टरबूज उत्पादक शेतकरी चिंतित। उल्हासनगर महापालिकेचा पार्किंगसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम। मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून गाडीसाठी पार्किंगची जागा शोधता येणार। अमरावतीत विजेचा अपव्यय दिवसा। सार्वजनिक विद्युत लाईट सुरू। गेल्या 10 दिवसापासून लाईट बंद झालेच नाही। मात्र महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष। देवदर्शनासाठी अनंत अंबानींची जामनगरपासून पदयात्रा। पदयात्रेचा आजचा 6वा दिवस। द्वारकेपर्यंत करणार प्रवास।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्ञानज्योती भंतेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये अकोला ते महू पदयात्रा 13 एप्रिलला मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगावी महूला पदयात्रा पोहोचणार आणि या पदयात्रेमध्ये जवळपास 400 लोक सहभागी. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रात फिरत असलेल्या जिजाऊ रथयात्रेचे पैठणमध्ये जंगी स्वागत. यावेळी मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा नागरिकांचा सहभाग. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील मदनाम पोचम्मा देवी मंदिर परिसरामध्ये 2 दिवसीय बोनालू उत्सवाची सांगता. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावातून मिरवणूक काढली. या बोनालू उत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी स्मार्ट तक्रार निवारण प्रणाली अंतर्गत तयार केलेल्या QR कोडची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध. सातारा जिल्ह्यात धान्य वितरणासाठी आय स्कॅनर आणि थंपिंगचा वापर. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची सूचना. CFS मजुरी कटौतीवरून मराठी कामगार सेनेचा आक्रोश. यामुळे तातडीने बैठक घेण्याची मागणी, अन्यथा कारवाईचा इशारा. अहिल्यानगर शहरात पाणी महागलं. घरगुती नळ कनेक्शन धारकांना 1500 ऐवजी आता 2400 रुपये पाणीपट्टी आकारण्यात येणार, तर पाणीपट्टीत 900 रुपयांनी वाढ. सिकंदरमध्ये सिनेमा पाहताना चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ मालेगावमधील असल्याचं बोललं जात आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला. बांगलादेशी नागरिकाच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश. पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार. दौंड तालुक्यात लग्नाआधी मुलीनेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी. पुढाऱ्या नवऱ्याला दांडक्याने मारून केलं जखमी, तर यवत पोलिसांनी केली 5 जणांना अटक. शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात. अपघातात 5 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी. खासगी प्रवासी बस, एसटी बस आणि बोलेरोचा अपघात. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. एका टवाळखोर व्यक्तीने एका इसमाच्या घरावर केली दगडफेक. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. घरावर दगड मारण्याचं कारण अस्पष्ट. म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या 2700 वरती. 91 तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेचे प्राण मदत पथकानं वाचवले. गडचिरोली जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारूची वाहतूक करणारं वाहन. चामोर्शी येथे जप्त. 4 लाखांचा दारू साठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलिसांनी संयुक्तपणे नाकाबंदी करून केली कारवाई. चंद्रपुरातील बल्लारपूरचे तहसीलदार आणि सहकारी तलाठी अडकले लाच प्रकरणात. दोघांनी माती मुरुम उत्खनन प्रकरण मिटवण्यासाठी मागितली 2,20,000ची रक्कम. अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरीला. अकोला रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासात केली चोरट्याला अटक. नागपुरात शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरणाऱ्याला अटक. 7 गुन्हे उघडकीस आणण्यात अजनी पोलिसांना यश. वैभव वरुडकर असे दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीचं नाव. सोलापुरात महाविद्यालय शाळा परिसरात अवैधरित्या दारूची विक्री. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने. नांदेडमध्ये ऑटो आणि बसचा भीषण अपघात. देगलूर कारेगाव रस्त्यावरील घटना. अपघातात 15 जण जखमी. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात अपघात. प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात. विमानातील महिला वैमानिक जखमी. महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिक रोड परिसरात कोयता गँगची दहशत माजवणाऱ्या संशयिताला अटक. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. मुंबई आग्रा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच. एका भरधाव ट्रकची प्रवासी रिक्षा 2 दुचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी.
नवी मुंबईतल्या हरवलेल्या 11 वर्षीय मुलाचा 15 दिवसात पोलिसांनी घेतला शोध. 3 पोलीस ठाण्यातील 15 अधिकारी आणि अंमलदार नोटीस. दिल्लीत 27 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत 5 जणांना अटक, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. भंडारा जिल्ह्यातून अवैधरित्या तंबाखू गुटखा मध्य प्रदेशमधून वाहतूक केली जात असल्याची माहिती. अखेर कोर्टाच्या आदेशानुसार 2 लाखांचा तंबाखू गुटखा सिहोरा पोलिसांनी जाळून नष्ट केलाय. कोल्हापुरातील एएस एजंटची 60 लाखांची कार जप्त. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एएस एजंटची कार कोल्हापूर पोलिसांनी पुण्यातून जप्त केली का? अकोला-अकोट रोडवर 2 ट्रकचा भीषण अपघात. या अपघातात 2 जण गंभीर जखमी तर ट्रकचं मोठं नुकसान. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या केल्याची घटना. घरगुती तणावावरून आत्महत्या केल्याची माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरमधील मनपा कर्मचाऱ्यांना 56 लाखांचा दंड. प्रशासकांची दांडी बहादरांवर कारवाई. हजेरी ॲपवर कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. आगीत सर्व साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. हिंगोलीत सिद्धेश्वरच्या पंप हाऊसला आग. आगीत केबल जळून खाक. यामध्ये केबलचे 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान. हिंगोली शहरात पाणी पुरवठा विस्कळीत. नागपूरमधील काटोल जिल्ह्यातील येनवेरा गावात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग. सुदैवाने जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सांगलीमध्ये गाडी चोरट्यांचा धुमाकूळ. डझनभर गाड्या जप्त. पोलिसांकडून 7,20,000 रुपयांच्या गाड्या जप्त. उल्हासनगरच्या कॅम्प 5च्या वीर तानाजी नगर जनता कॉलनीत विद्युत ट्रान्सफॉर्मरला मोठी आग. भीतीने नागरिकांची पळापळ. विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. कोथरूडमधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक. वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे महापालिकेला आदेश. सोलापूर रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे हातोहात मोबाईल चोरणाऱ्या 3 चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी केली अटक. त्यांच्याकडून 8 मोबाईल फोन जप्त. सोलापुरात उन्हाचा कडाका. उन्हामुळे टेम्पो जळाला. आगीमुळे टेम्पोचं मोठं नुकसान. उन्हाच्या तीव्रतेमुळे आग लागल्याचा अंदाज. सातारा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयात महिला चोरट्यांकडून चोरी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सातारा पोलीस चोरट्यांचा बंदोबस्त करणार का? दिव्यांग संघटनेचा सवाल. उल्हासनगरात 2 व्यक्तींनी पोलीस असल्याची फसवणूक करत 1 लाख रुपये केले लंपास. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.